आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, नाटकाच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आज अखिल भारतीय नाट्यलेखन प्रतियोगिता 1989 साली तेलुगू भाषेसाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त नाटक माणूस मरत नाही. मूळ तेलुगू लेखक श्री क्रोवीराम मोहन शास्त्री, हिंदी अनुवाद डॉक्टर के हनुमंतराव, मराठी रूपांतर डॉक्टर विनोद इंदुरकर, दिग्दर्शक सुभाष इंजेवार आणि सादरकर्ते अशोक जांभूडकर. काय निरंजन, काही खास नाही? अर्ध्या तासापासून बघते मी, त्या खिडकीला अगदी चिकटून उभे आहात. कशाचं निरीक्षण सुरू आहे एवढं? त्यात सांगण्यासारखं काय आहे मंजुला देवी? जरा माझ्या बाजूला उभी राहा आणि मग बघ, तुला स्वतःलाच कळेल काय ते. तुमचं कठीणच आहे. सरळ काय ते तुम्ही बोलतच नाही. जरा सरका तिकडे. बर. ओ, असं आहे तर शाळेतल्या मुलांकडे बघता आहात. खरंच मंजुला, निरंतर पुढे जाणाऱ्या आपल्या देशाकडेच मी बघतोय जणू काही असं वाटतं. छान. शाळेच्या मुलांच्या परेडमध्ये तुम्हाला देशाचं भविष्य दिसतंय. छान छान. मंजू, ही मुलं अशी आहेत की ज्यांना ईर्ष्या, द्वेष, जातपात याविषयी अगदी काहीच माहिती नाही. एकदम अनभिज्ञ आणि अबोध आहे ते. हातात हात घालून किती आनंदानं ते एकमेकांसोबत पुढे जात आहेत. हो. तुला त्यांच्यात महात्म्यांच्या स्वप्नातल्या पवित्र भारताचं दर्शन घडत नाही मंजू? हे दृश्य बघितल्यावर माणूस आणखी काय विचार करेल तूच सांग. कधी कधी तुम्ही इतके भावनाविवश का होता? लहानपण असंच असतं, अगदी मधुर, मात्र ते कधीच परत येत नाही. हे खरं. अगदी बरोबर. मानवीय दृष्टिकोनातून बघितल्यास यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही. एका कवीनं म्हटलंच आहे ना की सर्वच प्राण्यांवर अमृताचा शिडकाव करावा, फक्त एकाच कोणत्या तरी प्राण्यावर नाही. हा तर अन्याय होईल. आणि हाच आमच्या जीवनाचा उद्देश असायला हवा. हो मंजू, यू आर रिअली ग्रेट. तुम्ही उगाचच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहात. अहो, मी तुमची अर्धांगिनी आहे. तू एक वीर माता आहेस. आपल्या एकुलत्या एक मुलाला देश रक्षणासाठी सेनेत प्रवेश करू देणारी वीर माता. आता पुरे. वीर माता मी नाही तर ही भारतभूमी आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा, या भूमातेच्या ऋणातून तुम्ही मुक्त होऊच शकत नाही. खरंच मंजू, मातृभूमीची सेवा करणं हे तर आमचं कर्तव्यच आहे. मानवता आमचा श्वास आहे आणि प्राण देखील. याच मार्गावर चालून आम्ही मुलांसारखंच सुखी होऊ शकतो. मिस्टर त्रिवेदी, आमची नेक्स्ट स्टेप काय असेल? पहिले 1 तास आराम. आता वाजले किती? 12 वाजायला 5 मिनटं उरली आहेत. वेल, चल त्या झाडाखाली बसू. हे बघ किरण, आता 1 तासात इथून पॅसेंजर गाडी जाईल. त्यानंतर 2 तासांनी एक एक्सप्रेस ट्रेन जाईल. पॅसेंजर इथून निघून गेल्यावर आपण आपलं काम सुरू करू. ओके? ठीक आहे. त्रिवेदी, कधी कधी मला दाट संशय येतो. कशाचा?
हजारो भोळ्या भाबड्या लोकांची हत्या आमच्या या क्रांती युद्धात होत आहे. हा सुद्धा क्रांतीचाच भाग आहे की काय? नाव धिस इज टू मच. अरे आपल्या मनातील असल्या भावना काढून टाक. हे बघ किरण, आपल्याला एक महान लक्ष्य गाठायचं आहे. तेव्हा काही भोळ्या भाबड्या लोकांची हत्या होणं ही तर एक अनिवार्य गोष्ट आहे. आता मागे हटणं नाही, आता पुढेच जावं लागेल, आणि तेही आपल्या महान उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी. लोकांचं म्हणणं आहे की आम्ही शासनाशी लढत नाही आहोत. ते आमच्या कार्याला परव्हर्टेड समजतात. नॉनसेन्स. तू आपली मर्यादा ओलांडतोयस. त्रिवेदी, हे माझं म्हणणं नाही आहे. मग अगदी दररोज वर्तमानपत्रातील लेखक वर्ग, संपादक आणि बुद्धिजीवी वर्ग अशा प्रकारचं लिखाण करून आमच्यावर टीका करतायत. आम्हाला मानव समाजापासून ते दूर लोटतायत. ते तर होणारच. ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु प्रजेच्या मदतीशिवाय आम्ही किती दिवस लढणार आहोत? जोपर्यंत जनतेला आमचं लक्ष कळत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत जनता आमच्या हातात हात घालून काम करीत नाही अगदी तोपर्यंत. येस, यू आर राईट. किरण, हं? पॅसेंजर गाडी येते. हो. जरा इकडे ये. हां, बोल. हे बघ, पॅसेंजर थोड्याच वेळात या वळणावर येईल. तेव्हा तिच्या हेडलाईटचा प्रकाश त्या समोरच्या उंच टेकाडावर पडेल. हां. पहा तिकडे. हां, हळूहळू प्रकाश तिकडेच पडतोय. हां, ठीक आहे. जरा नीट पहा. त्या टेकाडाच्या मध्यभागी रेल्वे पट्टीच्या पलीकडे एक खजुराचं झाड आहे. दिसतंय? हो, दिसतंय. अगदी वेगळं आणि एकमेव झाड आहे. ऐक माझं पहिले. तुला अगदी त्या झाडासमोर रेल्वे पटरीच्या मधोमध हा टाइम बॉम्ब ठेवायचा आहे. त्याच्या पुढे बरोबर 50-50 मीटरच्या अंतरावर बॉम्ब ठेवायचे आहेत. ते काम मी करीन. ॲग्रीड. एकाच वेळेस आम्हाला दोघांना हे काम करायचं आहे. हे बघ, आम्ही सुपरफास्ट एक्सप्रेसला ब्लास्ट करणार आहोत. ती गाडी इथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंजारा गाव या स्टेशनावर ठीक 2:45 वाजता पोहोचेल. ताशी 100 किलोमीटर या वेगानं गाडी इथून धावते. तिथून स्पीड वाढते का? वेल, गुड क्वेश्चन. तिथून स्पीड कमी होते. गाडीला इथपर्यंत पोचायला बरोबर 20 मिनिटं लागतात. आय सी. पण गाडी बंजारा गाव स्टेशनला पोचली की नाही हे आम्हाला कसं कळणार? आम्हाला त्याचं काय. जेव्हा गाडीचा लाईट त्या टेकाडावर पडेल त्याआधीच आम्ही रेल्वे पटरीवर असू. उजेड दिसताच त्यानुसार आम्ही वेळ निश्चित करू. 10 मिनिटात बॉम्ब फुटेल. पण मला एक शंका आहे. माहीत आहे मला. मी शिटी वाजवेन, तोच इशारा असेल. वेळ निश्चित करून आपण दोघेही पुन्हा याच झाडाखाली येऊ. ओके? ओके. किरण, प्लीज गेट अप. पुष्कळ वेळ झोपलो. मी पेन टॉर्च तुम्हाला दिला होता का? हो. जरा लाईट दाखवा. ओ माय गॉड, 2:30 वाजले. काही हरकत नाही. आम्ही अगदी ठीक वेळेवर तयार आहोत. जरा ॲम्युनेशन बॅग दे. हां, ही घ्या. एकदा नीट पाहून घेऊ दे बॅग. सर्व काही जागेवर आहे. 100%. नाऊ लेट्स मेक अवर मूव्ह. तुझ्या नीट लक्षात आलं आहे ना काय करायचं ते? यस. तुझी शिट्टी ऐकू आल्याबरोबर मी वेळ निश्चित करीन. लगेच धावून परत इथेच येईन. एक्झॅक्टली. त्या क्षणापासून काउंटडाऊन सुरू होईल. आपल्या योजनेप्रमाणे सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर मला वाटतं 3:30 पर्यंत सर्व संपेल. आमच्या टीमला पकडण्यासाठी शासनानं जे 200 प्रशिक्षित सैनिक या गाडीतून पाठवले आहेत ते सर्व मारले जातील. हो त्रिवेदी. हाच माझा स्पॉट आहे. बी अलर्ट. मी समोर जात आहे. हां. मी शिटी वाजवल्याबरोबर बटन दाबशील. ओके.
लगेच ही जागा सोडून देशील. ओके? समजलं. तुमचा एक एक शब्द लक्षात आहे माझ्या. ओके. हं. आपण रेस्टिंग स्पॉटवर पुन्हा भेटू. आतुरता, भय, वरून वरून दाट अंधार. बापरे, माती, गोटे, काटे, काटेरी झुडपांमधून धावून धावून थकलो रे बाबा. माझे पण तेच हाल आहेत. पण सहन तर करावंच लागेल. घडणारी घटनाच अशी आहे. कंट्रोल युअर सेल्फ. किरण, गाडी येत आहे. कान बंद कर. ओके. इंजिन माझ्या स्पॉटवर आलंय. ओ माय गॉड. किरण. काय झालं त्रिवेदी? काही नाही. हा? काही नाही. माझं मरण या रूपात येत आहे. तुटलेल्या डब्यातून हा मोठा खिळा येऊन माझ्या पोटात रुतून बसलाय. माय गॉड. किरण, ऑपरेशन सक्सेस. किरण प्लीज लिव्ह मी. इथून दूर जा. नाही, तुम्हाला अशा अवस्थेत सोडून मी कसं जाऊ? तुला जावंच लागेल किरण. तुला जावंच लागेल. नाही. माझं मरण अगदी आनंददायी वाटतंय मला. पण कारण मी माझं कर्तव्य पार पाडलंय. त्रिवेदी. किरण, आगीच्या त्या ज्वाळा बघून तरी वाटतंय की आपल्या कार्यात आपल्याला विजय मिळेल. पण त्रिवेदी, पण मी काय करू? तुम्हाला कसं वाचवू मी? मला काहीच करता येत नाहीये. मला याचं खूप वाईट वाटतंय. ब्रदर, मला क्षमा कर. इट्स ऑल राईट. पहा समोर बघ. काय दिसतंय ते? 3-4 वर्षाच्या बालकाचं एक अर्ध कटलेलं शरीर आणि पाय कटलेली एक 80 वर्षाची म्हातारी बॉम्ब स्फोटामुळे इथे येऊन पडलेत. वास्तविक पाहता त्या अबोध शिशूनं आणि त्या वृद्धेनं आमचं काहीच बिघडवलं नव्हतं. तरी ते शिकार झाले. किरण. हा त्रिवेदी, मी इथेच आहे. त्रिवेदी, मी इथेच आहे. किरण तू जा. आपल्या नेत्याला सांगून दे. पण जायच्या आधी हा खिळा माझ्या शरीरातून काढून टाक. हो त्रिवेदी, प्लीज. ठीक आहे. आता कसं वाटतंय? ठीक आहे त्रिवेदी. ठीक आहे. कसं वाटतंय? डोळे मिटतायत. त्रिवेदी. असीम विश्रांती जवळ मी जात आहे. किरण तू आता जा. किरण जा. नाही, मी जाणार नाही. मी पुन्हा कॅम्पमध्ये परत जाणार नाही. आता मी पुन्हा असं हत्याकांड करू शकणार नाही. अबोध लोकांच्या रक्तानं मी आता या भूमीला न्हाऊ घालणार नाही. ब्रदर, तू ऐकतोयस ना? ब्रदर. ओ गॉड. त्रिवेदी.
May your soul rest in peace, Trivedi. मंजू, हं. खूप दिवस झालेत. तू घराबाहेर पडलीच नाहीस. चल, आज थोडं फिरून येऊ. तुझा मूड पण बदलेल. कुठे जायचं? सी बीच, गर्दीपासून दूर, वाळूवर एकत्र बसून शेंगदाणे आईस्क्रीम खाऊ आपण. खूप खूप बोलू, ठीक आहे? आपला मुलगा सुंदर असंच बोलायचं तुमच्यासारखं, पण स्वप्नच राहून गेलं. त्याच्या आठवणीनं दुःखी होऊ नकोस. कितीदा सांगितलं तुला. माझी तब्येत तर चांगली आहे. पहिल्यापेक्षा किती लठ्ठ झाले आता, तुम्हीच सांगा ना. आपला मुलगा गेल्यापासून एकदा तरी आजारी पडले मी. माझ्या मैत्रिणी म्हणतात, जेव्हा तो होता तेव्हा तो दूर असायचा आणि त्या चिंतेत मी बारीक झाले होते. आता तर काहीच चिंता नाही, म्हणून आता लठ्ठ होत चालले. खरं आहे ना? मंजुला, प्लीज असं काही बोलू नकोस. मला भीती वाटते. भीती कशाची? आपल्याला काहीच होणार नाही. आपल्या मुलाचं आयुष्य आपण वाटून घेऊ, म्हणजे आपण जास्त जगू. म्हणूनच तर तो सोडून गेला. स्टॉप इट मंजू, प्लीज. मला नाही सहन होते. आमचा मुलगा कुठेच गेला नाही. तो याच घरात आहे, आमच्या जवळ, इथल्या कणाकणात समावलेला. आमच्या हृदयात ज्योती बनून तो जळतोय. निरंजन भाऊ, निरंजन भाऊ. हा, ये शिराज. कसा आहेस निरंजन? ठीक. अरे सिराज, हा. आज काही खास आहे? नाही, आज 5 वाजताच आलात. आज दुकान बंद आहे की काय? नाही, सुरू आहे, पण माझी तब्येत बरोबर नाही. ओ, नौकर आहेत ना दुकानात, पण आता मन लागत नाही तिथे. मुलं बाळ कोणीच नाही. बायको तर केव्हाच सोडून गेली. आता असं वाटतं, कशाला आणि कोणासाठी पैसे कमवायचे. खरं सांगू, आता जगावंसच वाटत नाही. कशा गोष्टी करतो सिराज? आपल्यापासून काय लपवायचं? जे आहे ते सांगितलं निरंजन. खरंच परमेश्वरानं आमच्यावर फारच अन्याय केला आहे. तुमच्या डोळ्यात पाणी? ओह, माफ करा. खरं तर आपल्याच दुःखात बुडालेला मी, पण तुमचं दुःख मात्र विसरलो. सिराज, अरे माफी कशाची? आम्ही सारे एकाच नावेतले प्रवासी आहोत. मान्य, परंतु तुमच्या दुःखापुढे माझं दुःख काहीच नाही. तुमच्या सर्व आशा आकांक्षा आपल्या मुलावर अवलंबून होत्या. देशाची रक्षा करताना त्याचे प्राण गेले असते तर तुम्हाला किती आनंद झाला असता. मात्र तो वीर पुत्र विद्रोहींच्या षडयंत्राचा शिकार झाला. याचे आपल्याला दुःख होत आहे हे मी समजू शकतो. ते तर जन्मभर राहील. मात्र देशासाठी त्यानं बलिदान दिलं, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. अशा महावीरास जन्म देणारे आपण खरोखरच धन्य आहात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण माझे मित्र आहात. शिराजसाठी काही चहा वगैरे? हो, नाश्ता तयारच आहे. चहा करून आणते. पण आता नाश्ता कशाला? कारण तुमच्या वहिनींना तुम्ही सकाळपासून काहीच न खाल्ल्याचा संशय आहे ना. खरंच तुम्ही किती लक्ष ठेवता माझ्यावर. हे घ्या, उपमा आणि गरम गरम चहा. आणि हो, रात्रीचं जेवण आमच्याच बरोबर घ्यायचं. नाही वहिनी, प्लीज. नाही. अहो, समजावा ना यांना. आता तू तर समजवत आहेस ना.
दोघांनी एकदम समजवायचा प्रयत्न केला ना तर हा नाश्ता देखील घेणार नाही. बरं वहिनी, हं, माझी एक गोष्ट तुम्हाला ऐकावी लागेल. जर तुम्ही माझी एक गोष्ट ऐकलीत तर मी तुमच्या 100 गोष्टी मान्य करेन. ठीक आहे, पण मी काय म्हणतो हे तरी निदान ऐका. कोणती गोष्ट सिराज? गोष्ट अशी आहे की आजच्याच दिवशी माझं रजियाशी लग्न झालं होतं. दरवर्षी आम्ही याच दिवशी एक पार्टी ठेवायचो, पण आज रजिया नाही, फक्त मीच आहे, म्हणून पार्टी तर शक्यच नाही. सिराज, हो भाऊ, पण एक गोष्ट करता येईल. आज तुम्ही दोघं माझे पाहुणे. आपण पहिले एखादा सिनेमा बघू आणि मग एखाद्या छानशा हॉटेलात जेवू. अरे रे, मला आजच्या दिवसाची आठवणच नाही राहिली. तुम्ही म्हणाल तसं आम्ही तयार आहोत. ठीक आहे, मग अर्ध्या तासात तुम्ही तयार व्हा. मी घरी जाऊन आलोच. बरं. ठीक आहे. डॉक्टर साहेब. कोण? माफ करा डॉक्टर, अरे भलत्याच वेळी तुम्हाला त्रास दिला. नाईलाज होता डॉक्टर. इट्स ऑल राईट, पण झालं तरी काय? तुम्हाला लगेच निघायला लागेल. मंजुळा देवी पुन्हा बेशुद्ध तर झाल्या की काय? नाही डॉक्टर, वहिनी ठीक आहेत. बरं मग? आम्ही सिनेमा बघून घरी आलो. पाहतो तर एक अपरिचित तरुण दारासमोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. अरेच्छा, कोणी मारून तर दारासमोर नाही ना सोडलं? शरीरावर जखमा वगैरे आहेत का? तसं काही असेल तर पोलिसात रिपोर्ट करायला लागेल. बरं, असं काहीही झालेलं नाही डॉक्टर. शरीरावर एकही जखम नाही. ठीक. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं, प्राथमिक चिकित्सा केली, हा. पण तो शुद्धीवर आला नाही म्हणून तुम्हाला बोलवायला आलो. कोणी मुसाफिर असेल. तुम्ही त्याच्याकरता कशाला त्रास घेता? असं कसं बोलतं डॉक्टर? तो कोणीही का असेना, शेवटी आहे तर माणूसच ना. आम्ही चांगली माणसं आहोत, तेव्हा त्याला वाऱ्यावर कसं सोडणार? ओके, चला तर. किरण बेटा, ये आई ये. तिथेच का उभी तू? कसा आहेस बेटा? पहिल्यापेक्षा ठीक आहे. 1 आठवड्यापासून तुम्ही सेवा करतात, म्हणूनच आता स्वस्थ वाटतंय. थोडी शक्ती आल्यासारखी वाटते. आता ह्या गोष्टी करणं सोड. आधी ही गरम गरम इडली खा. अरे, गरम इडली पचायला हलकी असते. मला एक गोष्ट समजत नाही आई, काय? की मी एक अनोळखी व्यक्ती असून सुद्धा तुम्ही माझ्यावर एवढी दया का दाखवितात? तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे. किरण, तुझ्या आई या हाकेनं मंजुलाचं मातृप्रेम जागृत केलं. आपल्याला अपत्य याचं उत्तर देणं कठीण आहे. जर का हो म्हटलं तर प्रश्न उठेल की तो कुठे आहे. जर मी हे म्हटलं की कधी काळी होता, तर तू विचारशील आता कुठे आहे. जर मी हे सांगितलं की तो कायमचा आम्हाला सोडून परलोकात गेला आहे, तर तू विचारशील की तो कशामुळे वारला. माझ्या एकुलत्या एक मुलाच्या जाण्यानं माझ्या हृदयाचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. तेव्हा मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत बेटा. मला माफ करा बाबूजी, मी उगाचच तुम्हाला दुःखी केलं. माझ्या भावनांना तू वाट मोकळी करून दिलीस बेटा. मी त्यासाठी तुझा कृतज्ञ आहे. मला एकच जाणून घ्यायचं आहे, अकाल मृत्यू त्याला का आणि कसा आला? आतंकवाद्यांनी त्याची हत्या केली. अरे, हा तर सरासर अन्याय आहे. तुझ्या माझ्या दृष्टीने हा अन्याय असेलही कदाचित,
परंतु मारेकरांच्या दृष्टीनं ते एक साधारण कार्य होतं. पण त्यात त्यांचा काय फायदा? त्यांच्या दृष्टीनं तो विजय असतो, विजयाची पहिली पायरी. आपल्या सिद्धांतांना लवकरात लवकर लोकांसमोर आणणं, त्यासाठी त्यांना रक्त वाहावं लागतं तरी चालेल. एक नवीन व्यवस्था या आतंकवाद्यांना निर्माण करायची आहे, त्यासाठीच ते असे कुकर्म करतात. पण प्रश्न असा आहे की या वाम मार्गानं चालून त्यांचा उद्देश सफल होईल? अहो, त्याला नाश्ता करू द्याल की तुमच्या गोष्टींनीच त्याचं पोट भरायचंय? हं किरण बेटा, तू खा. आणि हो, हा तुमचा नाश्ता. खरंच तुमचं प्रेम बघून मला माझ्या आईची आठवण येते. आईची इतकी आठवण येते तर मग आईला सोडलंच कशाला? तुम्ही जसा विचार करत आहात ना तसा मी नाही आहे. म्हणजे मृत्यूंनी आम्हाला विलग केलंय. काय झालं तरी काय होतं तुझ्या आईला? ही देखील एक कहाणीच आहे. आपण जाणताच की गरिबांचा आत्मगौरव श्रीमंतांच्या स्वार्थाखाली चिरडला गेला आहे. माझे वडील एक साधारणशे शेतकरी होते, अतिशय स्वाभिमानी. गुलामी त्यांना आवडत नसे, म्हणूनच गावाचा सरपंच त्यांचा शत्रू होता. वडिलांनी त्याचा सामना केला. त्याने माझे वडील, आई आणि माझ्या छोट्या बहिणीला जिवंत जाळून टाकलं. ती एक दुर्घटना होती असं सांगण्यात आलं. मी अनाथ झालो. माझ्यात सूड घेण्याची भावना जागृत झाली, परंतु बदला घेणं इतकं सोपं नव्हतं. शेवटी मी गाव सोडलं. म्हणजे पळून आलायस? आपण काहीही म्हणू शकता. तिथेच राहिलो असतो तर त्या भूस्वामीला बघून शांत राहू शकलो नसतो. मी त्याचा सामना करण्यास कमजोर ठरलो. अरे, आपल्यासारख्या दुसऱ्या लोकांना एकत्र करून त्याचा सामना करायचा असता. नाही म्हणता येणार नाही. मी सुद्धा आधी असाच विचार केला होता, पण एकानेही मला साथ दिली नाही. मी तसा प्रयत्न केला सुद्धा. मला गुन्हेगार ठरवलं. भूस्वामीच्या नजरेत मी विद्रोही बनलो. परिस्थिती प्रतिकूल होती. मी कसाबसा तिथून निसटलो. आता घर सोडून 2 वर्षाचा काळ लोटला आहे. मग काय केलं? मिळेल ते काम करायचं, नाही तर उपाशी. केवळ पाणी पिऊन दिवस काढायचे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपायचं. भिकाऱ्यासाठी काय, पूर्ण जमीन म्हणजे घर आणि आकाश म्हणजे छत. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं. की मी भिकारी झालो? नाही, लाचाराचं भरणपोषण करणं हे समाजाचं कर्तव्य आहे हे मी मानतो. परंतु तुझ्यासारख्या तरुण आणि चांगले विचार असणाऱ्यांनी भिक्षा मागावी? खरं म्हणजे तुमच्यासारख्या तरुणांनी तर देशसेवा करायला हवी. कदाचित हा व्यवस्थेचा दोष असेल. किरण, मी बरोबर बोलतोय ना? तो काय उत्तर देणार? बिचाऱ्याला जीवनानंच धोका दिलाय. आमच्या एकुलत्या एक मुलाला षडयंत्र करून मारलं. आम्हाला जीवनानं धोका नाही दिला. आता आम्ही काय करू शकतो? गेलेला मुलगा परत तर येऊ शकत नाही. आता तर अश्रूच आमची संपत्ती आहेत. तू आई असून असं म्हणते? खरं म्हणजे तूच त्याला सेनेत प्रवेश घ्यायला लावलास. मी कुठे हट्ट धरला होता? त्याला सेनेत जायचं होतं. त्याला देशाविषयी प्रेम होतं, भक्ती होती. कुणी थांबवू शकत होतं त्याला? त्याच्या देशभक्तीसमोर मी नतमस्तक झाले, एवढंच. काय चुकलं हो माझं? शेवटी काय झालं? देशाबाहेरील शत्रूंना तर त्यानं धडा शिकवला, परंतु देशातील शत्रूंनी त्याचा घात केला. शत्रू तो शत्रूच असतो, मग तो देशाबाहेरील असो का देशातला. दोघांशीही लढावं लागतं. माझा मुलगा सुंदर हा देशासाठी शहीद होणारा वीरपुत्र ठरला आणि मी एक वीर माता. आता मला त्यांच्याबद्दल द्वेष नाही ज्यांनी त्याला मारलं. किती भित्रे असतील ते ज्यांनी पाठी मागून वार केला. अशा भित्र्यांवर फक्त दयाच दाखवता येते. आई,
आई, माझ्या साश्रू नयनांनी तुझे पाय धुवावेसे वाटतात आई. नको, हे अश्रू असे वाया जाऊ देऊ नकोस. आवश्यकता असेल तेव्हा काय करशील? हं? ठीक आहे, आता तुम्ही नाश्ता संपवा. मी छान कॉफी करून आणते. या बाबूजी या. काय खूप बिझी आहेस का? नाही तर. बोला, कसं काय येणं केलं इथे? तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायला आलो तो. कोणती गोष्ट? तुझ्या आईचा निरोप. हां. संध्याकाळी तुला घरी लवकर यायचंय. हो, काही खास? आमच्या सुंदरचा आज वाढदिवस आहे, 27वा जन्मदिवस. मग तर मी लवकरच घरी येईन. मंजूनं तुझ्याकरता कपडे विकत घेतलेत. तू ते घालशील तर तिला आनंद होईल. हे सर्व काय आहे परमेश्वरा? कोणत्या पवित्र क्षणी तुमच्याशी गाठ पडली. तुम्ही आपल्या स्वतःच्या सख्ख्या मुलापेक्षाही मला भरभरून प्रेम दिलत. हे दुकान उघडून देऊन मला स्वावलंबी बनवलं. मला माहीत नाही, पण मी या ऋणातून कसं मुक्त होऊ? अरे बेटा, कसलं ऋण आणि कसलं काय? जोपर्यंत आम्ही स्वतःला मानव समजतो तोपर्यंत ऋण फेडणं यासारख्या गोष्टी निरर्थक आहेत. अरे आम्ही आमच्या सुंदरला जन्म दिला, त्याला वाढवलं, पण तो तर आम्हाला सोडून चालला गेला ना, परत न येण्यासाठी. या करुणाहीन काळाला कसले ऋणानुबंधन. सगळा भ्रम आहे. तुमच्या गोष्टी बरेचदा मला कळत नाहीत. त्याने काहीच फरक पडत नाही. मात्र मनुष्याचं मन आणि प्रेम समजलं तरी पुरे आहे. येशील ना लवकर मग? हो हो हो, नक्कीच. आणि हो, एक विसरलोच. हं. हा नाश्त्याचा डबा मंजुलाने पाठवलाय. हां. यात तुझ्या आवडीची जिलबी आहे. अच्छा. हं? चल निघतो, सिराजला भेटायला जायचं आहे. हां, ठीक आहे. मी संध्याकाळी लवकरच दुकान बंद करीन आणि लवकरच येईन. सिराज आहे का? हो हो, आपलीच वाट बघत आहेत ते. या या या, तुमच्याबद्दलच बोलत होतो. यांची ओळख करून देतो. हां, हे निश्चल कुमार, क्राईम ब्रँचला अधिकारी आहेत. आणि हे निरंजन. नमस्कार. नमस्कार. बसा. कॉफी घ्याल? घरूनच घेऊन आलोय. निरंजनजी, माझ्या म्हणण्यावरच सिराज भाऊंनी तुम्हाला इथं बोलवलंय. काही खास? सांगतोय. मात्र त्यापूर्वी एक वॉर्निंग देतोय. पण मी असं काय केलं की तुम्ही मला वॉर्निंग देताय? माफ करा, वॉर्निंग फक्त अपराध्यांनाच देतात असं नाही. आपण थोडा धीर धरा. घाबरू नका निरंजन भाऊ. मिस्टर निरंजन, 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आपण आपल्या बायकोसोबत सिनेमा बघून घरी आला होता. तेव्हा एक तरुण बेशुद्धावस्थेत तुमच्या दारासमोर पडला होता. हो, गोष्ट खरी आहे. त्याचं नाव किरण आहे. तुम्ही आणि सिराजनी मिळून त्याला डॉक्टरची सेवा उपलब्ध करून दिली आणि तो बरा झाला. अगदी बरोबर. तेव्हापासून तो तरुण तुमच्याच घरी राहतो. तुमच्याच कुटुंबाचा एक सदस्य बनून तुमची बायको त्याला पुत्रवत मानते. असं म्हणूया की त्याच्यातच ती आपल्या मुलाची प्रतिमा बघते. मला पण तसंच वाटतं. लेडीज फर्स्ट हा तर नियमच आहे. म्हणूनच मी त्यांच्यापासून सुरुवात केली. ते तुम्हाला बोलतं करायचं होतं ना. पण तुम्ही सुद्धा 10,000 रुपये दिलेत त्याला दुकान थाटायला. हे बघा, मी काही खूप मोठं काही असं काम केलेलं नाही. माझ्या बायकोचीच तशी इच्छा झाली. अच्छा. आपण जाणताच मातृहृदय किती विशाल असतं ते. किरण शुद्धीवर येताच त्यानं मंजूला बघून आई असं म्हटलं. अच्छा. बस त्यामुळेच तिच्या मनात पुत्रप्रेम जागृत झालं. तेव्हापासून ती त्याला आपला मुलगाच मानते. तुमचं प्रेम प्राप्त करणारा किरण हा एक आतंकवादी आहे. काय? ही गोष्ट तुम्ही जाणता? काय म्हणताय तुम्ही? हो, ही गोष्ट खरी आहे.
तो शासनाविरुद्ध बंड करतोय. जनतेच्या शांततेत बाधा उत्पन्न करणार आहे तो. अनेक बॉम्बस्फोट त्याने घडवले आहेत. अनेकांचा तो हत्यारा आहे, हत्यारा. हा हा माझा तर विश्वासच बसत नाही. सर, तुम्ही किरणला बघितलं नाही. जर तुम्ही त्याला एकदा बघितलं तरी तुमचा तुमच्या बोलण्यावरच विश्वास राहणार नाही. बाह्य सौंदर्य कधी कधी आम्हाला फसवू शकतं शिराज. साहेबांचं म्हणणं खरं असू शकतं. खरं बोलतायत हे. त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद आहे आमच्याकडे. 1 वर्षापासून आम्ही त्याच्या शोधात आहोत. शेवटी सापडलाच तो. तुम्हाला केव्हा कळलं? 4 महिन्यांपूर्वी. मग तुम्ही त्याला इतके दिवस अटक का नाही केली? आम्ही जाणून बुजून त्याला संधी दिली. अहो, यात आमचा स्वार्थ होता. तो कसा काय? याच्या माध्यमातून आम्हाला त्याच्या इतर साथीदारांपर्यंत पोचायचं होतं. मग इतरांचा पत्ता लागला? इतकं सोपं नाही होते. मग आम्ही एक चाल खेळलो. जाफर नावाचा एक मुलगा, किरणचा साथीदार. आम्ही त्याची मदत घेतली. हे किरण, हॅलो. कोण? जाफर? अरे तू इथे कसा? जन्मलो कुठे आणि वाढलो कुठे? पहाडात, जंगलात रहस्यमय जीवन घालवलं. किती गुन्हे केले. कायद्यापासून सुटका करून घेण्यासाठी दर दर भटकलो. तुझ्यासारखा मी पण इथे पोहोचलो. किरण, सर्व काही सुरळीत आहे ना तुझं? अरे तू स्वतःच बघतोयस. आणि तुझं कसं सुरू आहे? क्षणाला मरण. बरं जाऊ दे. हल्ली तू काय करतोस? एका सभ्य कुटुंबाच्या मदतीनं इथे दुकान चालवतोय. नीतिमत्तेनं जगतोय. बस शांती आहे. केव्हापर्यंत चालेल हे सगळं? म्हणजे देशभरात आमचा शोध सुरू आहे किरण. जाफर, अपराधी एक ना एक दिवस कायद्याच्या कचाट्यात सापडतोच. अगदी मरणासारखं ते अनिवार्य आहे. तुझे हे नीतिमय जगणे आणि शांतमय जीवन काही दिवसांसाठीच आहे हे मात्र नक्की किरण. मला माहिती आहे. माहीत असूनही तू असा विफल प्रयास का करतोस? काही काळासाठी का होईना, पण मला हरवलेलं प्रेम पुन्हा मिळालंय. काय? जगण्याची इच्छा जागृत झाली आहे. मला माहिती आहे की माझी इच्छा एखाद्या हंसगीतासारखी आहे. गीत संपताच हंसही संपतो. आणि हे सर्व माहीत असून देखील ही जोखीम का पत्करतोस? मूर्खपणा आहे हा किरण. चल 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 पुन्हा आपलं जुनंच कार्य सुरू करू आपण. नाही, मला पुन्हा त्या नरकात जायचं नाही आहे. आतंकवाद्यांचं कार्य मानवजातीचा नाश करण्याचं कार्य आहे. त्यातून प्रेमाऐवजी द्वेष उत्पन्न होतो. समाजात अराजकता आणि अशांती पसरते. नाही जाफर, नाही. आता मी त्या जगात परत जाणार नाही आहे. तू पण तो मार्ग सोड. माझ्यासारखा जग. जाफर, पण तू आता इथून ताबडतोब चालला जा. ओके डिअर फ्रेंड. पण जाताना एक विचारू. विचार. तू आपल्या पूर्वायुष्याबद्दल तुझ्या आश्रयदात्यांना सांगितलंस? नाही जाफर, नाही सांगू शकलो. सांगितलं तर एक क्षण देखील ते मला सहन करू शकणार नाहीत आणि मी परत अनाथ होऊन जाईल. आणि या भीतीपोटीच मी त्यांना काही सांगत नाही. किरण, तुला नाही वाटत त्यांची फसवणूक करतोयस तू? हो, माहिती आहे मला. पण या फसवणुकीच्या बदल्यात मी काही पैसे थोडीच मागतोय. मला हवंय फक्त प्रेम. ठीक आहे, तर मग तू प्रेमाची कामना करतोयस. ठीक आहे. बरं किरण, मी येतो आता. आपल्याला काय वाटतं निश्चल साहेब? अहो, मला वाटलं नव्हतं तुमच्या प्रेमामुळे त्याच्या जीवनात एवढा फरक पडेल तो. हो, नक्कीच. निरंजन भाऊ, तुमच्या दोघांजवळ नक्कीच एखादी मंत्रशक्ती आहे. म्हणूनच किरण सारख्या आतंकवाद्यात एवढं परिवर्तन घडलं. तुम्हालाच ते शक्य आहे. काय शिराज, संधी मिळताच माझी तारीफ.
बरं निश्चल साहेब, हा. आता हे सांगा की आम्ही काय करायचं. कदाचित पुढल्या काही दिवसातच तुमच्यासाठी दुःखदायक ठरणाऱ्या गोष्टी घडतील. त्यासाठी मात्र तयार राहा. ॲट एनी मोमेंट ही विल बी अरेस्टेड. तुम्हाला काय वाटतं, अशा दुःखदायक गोष्टी घडल्या नाहीत आणि आम्हाला त्या माहीत नाही? तुम्ही काय म्हणता हे मला काय नीट नाही समजलं. जी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता पण सांगण्यासाठी संकोच करीत आहात ती मला माहिती आहे. ती गोष्ट कोणती? ज्या ट्रेननी सुंदर प्रवास करत होता हा. त्या ट्रेनला बॉम्बनी उडवून देण्याचा जो कट शिजला होता त्यात किरणचा देखील सहभाग होता. ही गोष्ट खरंय ते? इतक्या भयंकर सत्याची तुम्हाला जाणीव होती आणि तरी तुम्ही त्याला माफ केलं? तुम्ही माणूस आहात की दगड? पण हे सर्व तुम्हाला कसं कळलं? किरण 2 दिवस आमच्याकडे बेशुद्ध अवस्थेत होता. अच्छा. त्याच्याबद्दल माहिती व्हावी म्हणून त्याची डायरी तपासली. त्यात ट्रेन संबंधीच्या भयानक दृश्यांची तपशीलवार माहिती होती. ओके. मी ती वाचली. माझी त्यावेळी काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचार करू शकता तुम्ही? येस, ऑफकोर्स. तेव्हा असं वाटलं होतं की एका झटक्यात त्याचा खात्मा करावा जेणेकरून मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल. पण एका क्षणात हे सगळं निपटून गेलं असतं. पण हे काय करता आहात तुम्ही? मला थांबवू नकोस. आमच्या मुलाला मारून आमचं जीवन बर्बाद करणारा हा एक राक्षस आहे. मला माहित आहे. मी पण ती डायरी वाचलीये. मला तेव्हाच कळून चुकलं होतं की आपल्या दुर्भाग्याचा विधाता हाच आहे. मग मला का थांबवतेस? मला माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. बदला? अहो, काय बोलताय तुम्ही? क्रोध, द्वेष, बदल्याची भावना, ह्या गोष्टी कुठून शिकलात तुम्ही? अहो, यापासून कधी शांती मिळते का? तू सुंदरचीच आई आहेस ना? मग तुला जरासही दुःख होत नाही? हो, मी तीच मंजू आहे. पण आता मला कुठलंही दुःख होत नाही. माझ्या डोळ्यात आता अश्रू देखील नाहीत. तुमच्या नशिबात जेवढं असेल ना तेवढंच तुम्हाला मिळतं. मनुष्याचं जीवन हे असंच आहे. तुझ्या इतका संयम माझ्यात नाही. हे बघा, ही तुमची चूक ठरेल. अहो, असे तरुण परिस्थितीचे बळी ठरतात. त्यांना चांगलं वाईट कळत नाही. ते आवेशात येतात. त्यांच्या नसातून गरम रक्त वाहत असतं. ही त्यांची सहज प्रवृत्ती असते. परंतु आपण अनुभवी आहोत. आपलं हृदय आता शांत सरोवर झालंय. या सरोवराच्या किनाऱ्यावर खेळणारी लहान मुलं जेव्हा एखादा दगड पाण्यात टाकतात तेव्हा पाण्याच्या लहरी उत्पन्न होतात. या कारणास्तव सरोवर काही त्या लहान मुलांना आपल्या कवेत घेऊन बुडवून नाही टाकत. तुम्ही पण तसंच कराल तर न्याय कसा होईल? हे बघा, क्षमा करण्यातच सुख मिळतं, बदला घेण्यात नाही. तुम्हाला हे सर्व माहीत असूनही तुम्ही एवढे नाराज का होता? मंजू, तू निरंजनजी, ग्रेट. आपण सगळे खरंच ग्रेट आहात. अहो, तुम्हा दाम्पत्यावर अख्ख्या देशाला गर्व वाटेल. निरंजन भाऊ, हे मी काय ऐकत आहे? खरंच तुम्हाला माझा मित्र बनविणारा देव दयाळू आहे. देव नेहमीच तुमची रक्षा करणार. नाही शिराज, एवढी मोठी गोष्ट करू नकोस. आपली मैत्री हमेशा बस अशीच असावी हेच खूप आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल. चला, आता मला रजा द्या. नंतर परत भेटणारच. टिल देन, गुड बाय. कसला विचार करतेस मंजू? हाच
की आतापर्यंत किरणनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन का नाही केलं? एवढे दिवस का चूप राहिला? जोपर्यंत पोलीस नाही येणार तोपर्यंत आणखी 4 दिवस आपल्यासोबत आपला होऊन त्याला नसता राहू शकला. मंजू, त्याची माणुसकी जागली. तो पश्चातापानं जळून उठला. आपल्या पापाचं प्रायश्चित्त केल्याशिवाय जीवन जगणं त्याच्यासाठी कठीण झालंय. त्या दिवशी त्यानं आतंकवाद्यांना बस जाळताना पाहिलं. बसमध्ये भाऊ बहिणींना जळताना पाहिलं. त्याच्या वृद्ध पित्याचं दुःख पाहून तो विचलित झाला. त्या दिवशी तू त्याची अवस्था पाहिली होतीस ना? हो ना, किती दुःखी झाला होता. मी त्याचं सांत्वन पण केलं, पण तो आपल्या दुःखाला आवर घालू नाही शकला. त्याला एवढं दुःखी होताना मी कधीच नाही पाहिलं. मंजू, किरण आता खरंच मनुष्य बनलाय. याचं मुख्य कारण तुझं निर्मळ प्रेम आहे. त्यांनी तुझ्यामध्ये आपल्या आईला पाहिलंय. जर तो माझ्यावर खरंच एवढं प्रेम करतो तर मला न सांगता तो चुपचाप पोलिसांच्या ताब्यात का गेला? आपल्याला तोंड दाखवण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. खरंच. क्राईम ब्रँचचे ऑफिसर निश्चल कुमार यांनी त्याला आपल्याबद्दल सारं काही सांगितलं. मंजू, तीच त्याच्या पश्चात्तापाची शेवटची पायरी होती. आत्तापर्यंत त्याला वाटत होतं की आपल्याला काहीच माहीत नाही. पण जेव्हा त्याला कळलं की आपल्याला सर्व माहीत असून देखील आपण त्याच्यावर एवढं प्रेम केलं, तेव्हा किरणचं हृदय एवढं ओझं सहन करू शकलं नाही. ते जे काही असो, माझं मन हे सहन करायला तयारच नाही. आता मला जगण्याचीच इच्छा नाही. आत्ता ह्या क्षणीच मला मरावंसं वाटतंय. अगं, आपण लोक सुख, दुःख, वियोग, जवळीक सगळं आतापर्यंत वाटून जगलो. आता तू माझ्याशी वेगळे होऊन आपल्या रस्त्यांनी जाणार आहेस? मंजू, हा कुठला न्याय आहे? मी असं कोणतं पाप केलं की ज्यासाठी तू मला दंड देतेस? अहो नाही, आता शांत व्हा. काय बोलताय हे? मी दुःखात काहीतरी बोलून गेले, तुमचं मन दुखावलं? नाही नाही, यानंतर कधीच असं नाही बोलणार. May I come in, sir? हा, या निश्चल कुमारजी. नमस्कार. नमस्कार मंजुला देवी. नमस्कार. या ना. या. निरंजनजी, हां मी एका खूप महत्वाच्या कामानं आलो आहे इथं. हां, बोला. किरण तुम्हा दोघांना पाहू इच्छितो. तुम्हाला चलावं लागेल माझ्यासोबत. नाही, मी नाही येऊ शकणार. हे बघा, तुम्ही असं म्हणू नका. अहो, 3 दिवसापासून किरण पाणी सुद्धा प्यालेला नाही आहे. काय? तुमची आठवण करीत आहे, खूप रडतोय. अहो, आमचं हृदय तर दगडाचंच आहे. मात्र आता आमच्यानी सुद्धा त्याचं दुःख नाही पाहून होत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही माझ्यासोबत चला प्लीज. मंजू, ये, चल. नाही. 6 महिन्यांपासून त्यानं तुझं प्रेम पाहिलं. आता कदाचित तुझं दर्शन करून शांत चित्तानं तो शिक्षा भोगू इच्छितो. तुम्ही प्लीज प्लीज मंजू, प्लीज प्लीज. बाळा किरण, आई, बाळा, मला न सांगता तू इथे का आलास? आई, आई, मला माझ्या पापाचं प्रायश्चित्त करायचं आहे. तेव्हा कुठं मी खरा मनुष्य बनू शकणार आहे? आई, बाबा, तुम्ही इथे इथे जवळ या. मला आपल्या दोघांच्या पाया पडायचं आहे. नको रे. बस, या जन्मासाठी हे खूप आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाला मारणाऱ्या माझ्यासारख्या नीच माणसाला ओळखून सुद्धा माझ्यावर अपूर्व प्रेमाची वर्षा करून मला मनुष्य बनवलं. काय बोलतोय? मी आपल्या प्रेमाच्या योग्य नाही हे जाणून सुद्धा आपण हे सगळं केलं.
मी कधी काळी काही पुण्य केलं असणार म्हणूनच मंदिरासारख्या आपल्या घरात आश्रय मिळाला. आई, बाबा, मला मला आपण दोघेही मला हृदयापासून क्षमा करा. चुकलो मी, चुकलो. अरे बेड्या, जाणून बुजून कुणी चूक नाही रे करत. जे झालं ते झालं. आता हे बघ, आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू माझा मुलगा आहेस. हो, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. नाही बघू शकत. किरण बेटा, डोळे पुस बाळा, डोळे पुस. हो आई. हो बेटा. माहिती नाही ह्या जन्मात दुसऱ्यांदा तुझं दर्शन करू शकेन की नाही. जर करू शकलो तर तुमच्या सेवेत उरलेलं जीवन जगणार आहे, आपल्या पापाला धुवून टाकणार आहे. आणि जर ती संधी नाही मिळाली तर पुनर्जन्म झाला तर पापापासून दूर मानवतेची मूर्ती बनून जन्म घेणार आहे. जगात प्रेम वाटणार आहे. साहेब, भेटण्याची वेळ संपली आहे. ठीक आहे भाऊ. मुला, आता आम्ही निघतो. देव तुझी इच्छा पूर्ण करो. चल मंजू, चल. मी जाऊ बाळा? आई, आई जा आई जा. शेवटी फक्त एकच म्हणू शकतो, बोल. पापाची घृणा करावी, पाप्याची नाही. बेटा किरण, आपली भारतीयता आणि आपलं आत्मत्व हेच म्हणतं. म्हणूनच तर आपला देश एवढा महान झालाय. देव तुझं कल्याण करो बेटा, कल्याण करो. श्रोते हो, आत्ताच आपण नाटकाच्या अखिल भारतीय कार्यक्रमात अखिल भारतीय नाट्यलेखन प्रतियोगिता 1989 साली तेलुगू भाषेसाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त माणूस मरत नाही हे नाटक ऐकलं. मूळ तेलुगू लेखक होते श्री क्रोवीराम मोहन शास्त्री. हिंदी अनुवाद डॉक्टर के हनुमंतराव. मराठी रूपांतर डॉक्टर विनोद इंदुरकर. सहभागी कलावंत डॉक्टर सुनील पारसे, माधुरी बेडेकर, किरण मेश्राम, प्रीतम बुलकुंडे, कुणाल मुळे, मिलिंद कोटंबे, सतीश ठेंगडी, जयंत उमरेडकर आणि अशोक जांभुळकर. दिग्दर्शक सुभाष इंजेवार आणि सादरकर्ते अशोक जांभुळकर. निर्मिती आकाशवाणी नागपूर.